रामामी तव दास दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम रसा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो नमस्कार. ग्रंथराज दासबोध यातल्या समासांचं आपण चिंतन करतो आहोत. संत समागम व्यासपीठ याचं सगळं सूत्रसंचालन करणारे आदरणीय प्रवीणजी शास्त्री, त्यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी म्हणून हा प्रकल्प आपण मागच्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून चालू ठेवलेला आहे. काल आपण दशक 10-1 आणि दशक 9-10, दशक 9वा समास 10वा, दशक 10वा समास पहिला, अंतःकरण 1 असं आपण पाहिलं. आणि या अंतःकरण 1 या समासामध्ये आपण पाहिलं की व्यष्टी ते परमेष्टी एक जी जाणीव भरून आहे, ती जाणीव सगळीकडे कार्यरत आहे आणि सगळ्या चराचरांमध्ये ती प्रकट जरी होत नसली तरी तीच एक कार्यरत आहे. तिच्यावरच सगळ्या चेतन अचेतन ज्या वस्तू व्यक्ती जे दृश्य विश्वामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं संचलन करण्याचं काम ती जाणीव करते. आणि त्याला समर्थांनी या समासामध्ये अंतःकरण असं नाव दिलंय. अंतःकरण 1 असं समासाचं नावच आहे. म्हणून मी सुरुवातीलाच असं म्हणालो की एक अंतःकरण समस्तांचे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण एक पाहिलं त्यामध्ये की प्राणीच काय परंतु वनस्पतींशी सुद्धा
मानवी जीवनाची एकरूपता होऊ शकते. वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ जे आहेत त्यांनी हे आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे. प्राणीशास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की या चराचरामध्ये एक रिदम भरलेला आहे, एक नाद भरलेला आहे आणि त्या नादावर, त्या रिदमवर हे सगळं चराचर चालतं आहे. त्यालाच आपण काही वेळा परब्रह्म म्हणतो, ब्रह्मस्वरूप म्हणतो, त्यालाच आत्मज्ञान असंही म्हणतो, त्याला जाणीव म्हणतो. समर्थांनी या समासामध्ये त्याला अंतःकरण एक असं नाव दिलंय. मी काल निघताना शेवटच्या भागामध्ये असंही म्हणालो की प्राण्यांमध्येही ती जाणीव आहे. हत्तींच्या कळपाचं मी उदाहरण दिलं. हत्ती मृत झाल्यानंतर बाकीचे हत्ती त्याला श्रद्धांजली देण्यासाठी कसे शिस्तीनं येतात आणि प्राण्यांची आणि मानवाच्या जीवाची किंवा अंतःकरणाची एक तदाकारता होऊ शकते, हेही आपल्याला अनेक उदाहरणांवरून आपण पाहिलं. तसंच वनस्पतीचं अंतःकरण आणि मानवाचं अंतःकरण हे जे याचाही आपल्याला एक केनोपनिषदामध्ये वनब्रह्म साधना जी सांगितलेली आहे तर त्या साधनेचा या ठिकाणी संदर्भ आपल्याला घेता येतो. पुढचा समास आहे सज्जन हो, दशक 10वा, समास दुसरा, देह आशंका नाम. आता या समासामध्ये समर्थांनी शिष्याच्या मनात असलेले 3 प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आशंका म्हणजे प्रश्नच आहे, मनात आलेली शंका. मग ती कशाच्या बाबतीत आहे तर ती देहाच्या बाबतीत आहे. देहाच्या बाबतीत म्हणजे मानवी देहाच्या बाबतीत आहे का? नाही. आता लागोपाठ 2 समास आलेले आहेत. दशक 10 समास 2 देह आशंका नाम आणि दशक 10 समास 3 तो आहे देह आशंका शोधन. दासबोधामध्ये ही जी दशकांची आणि समासांची जी मांडणी आहे त्याच्या पाठीमागे एक तत्व आहे. आपण जेव्हा खोलात उतरू किंवा याचा जर साकल्याने विचार करू तर आपल्या लक्षात असं येईल की ही जी काही मांडणी आहे, समर्थांनी जो काही दासबोध रचलेला आहे त्याच्या पाठीमागे एक सूत्र आहे. मनात आलं म्हणून हा समास घेतला, मनात आलं म्हणून तो दशक घेतला, असं नाही झालेलं ते. त्यामुळे बरेचसे समास आणि बरेचसे दशक, मी सुरुवातीलाच आपल्याला म्हणालो की प्रत्येक दशकामध्ये पुढच्या दशकाचं बीजारोपण आहे. तसंच पुढच्या समासाचं बीजारोपण ह्या अलीकडच्या समासाच्या शेवटी आपल्याला दिसून येत आहे. आता हा जो समास आहे देह आशंका नाम आणि दुसरा लागोपाठ त्याच्या समास आहे देह आशंका शोधन. काय फरक आहे? देह आशंका नाम म्हणजे या ठिकाणी देहाच्या संदर्भात आलेले प्रश्न आहेत आणि त्याचं शोधन, त्या प्रश्नाचं उत्तर हे पुढच्या समासात आहे. म्हणून त्या समासाला नाव दिलेलं आहे देह आशंका शोधन. आता या ठिकाणी जे 3 प्रश्न समर्थांनी शिष्याच्या तोंडून वदवलेले आहेत, सुरुवातीलाच हे 3 प्रश्न आलेले आहेत. पण मग देह म्हणजे मानवी देह नव्हे. कुठले प्रश्न आहेत, कुठल्या देहाच्या संदर्भात शंका आलेली आहे शिष्याला, ती आपण पाहूया. यामध्ये जे 3 प्रश्न आलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश हे देव खरे आहेत का? आम्ही ज्यांना देव म्हणतो ते खरे आहेत का? त्यांचं स्वरूप काय? म्हणजे त्यांचा जन्म कधी झाला आणि प्रलयामध्ये ते जाणार आहेत का, प्रलयानंतरही ते राहतील? हा पहिला प्रश्न आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे जे देव आहेत तर ते खरे आहेत का? दुसरा प्रश्न आहे, या देवांना जर मायेने निर्माण केलेलं असेल, या देवांना मायेपासून जन्म झाला असं आपण म्हणतो. म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी स्फुरणरूपी झुळूक जशी आकाशामध्ये येते त्याप्रमाणे तो एकोहम बहुश्याम, माझ्यासारखे अनेक असले पाहिजेत असं जे परब्रह्माला वाटलं, त्याला जी उर्मी आली, त्याला जे स्फुरण आलं, ती माया. आणि त्या मायेमध्ये सुप्त अवस्थेत असलेले त्रिगुण आणि या ती गुणमाया,
त्या त्रिगुणांचं जेव्हा त्याला फार सुरेख समर्थांनी पुढे समासामध्ये एका ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जसं फूल विकसित व्हावं तसं ते गुण असे बाहेर पडतात आणि त्यातून मग हा ब्रह्मा विष्णू महेश अशा ह्या देवता, आणि समर्थांनी एक शब्द वापरलेला आहे या ब्रह्मा विष्णू महेश ऐलीकडे, म्हणजे हे अलीकडे झालेले आहे, आणि पलीकडे गुणमाया मूळ माया आणि शेवटी जे तत्व आहे या चराचराच्या अधिष्ठान असलेलं ते परब्रह्म स्वरूप. दुसरा प्रश्न आहे की देवांना जर मायेने तयार केलेलं असेल तर मग ही माया कुठून निर्माण झाली. आणि तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे की वेदांमध्ये देवाचं आणि मायेचं वर्णन आलेलं आहे. हे कुणी सांगितलं आम्हाला? परब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, गुणमाया म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश, त्यानंतर पुढच्या सगळ्या देवदेवता, मग त्यामध्ये क्षुद्र देवताही आल्या. हे सगळं जे वर्णन आलेलं आहे तर हे वेदांमध्ये वर्णन आलेलं आहे. हे वेद आले कुठून? कारण वेदांची निर्मिती करायची आहे तर तिथं देह पाहिजे. प्रश्न समर्थांनी शिष्यांच्या तोंडून वदवलेले आहेत आणि तो एक आभास निर्माण केलाय की शिष्यांच्या मनात प्रश्न आहेत. अर्थात समर्थांना हे अपेक्षित आहे की आपल्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, आणि येणारच ना, आपण जेव्हा कुठलाही अद्वैत प्रतिपादन करणारा आध्यात्मिक पातळीवरचा जेव्हा ग्रंथ पाहतो, अभ्यास करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये असे अनेक प्रश्न येतात. आणि हे प्रश्न केव्हा येतात की जेव्हा आपण एखाद्या प्रवचनाला निरूपणाला बसतो ऐकायला, तेव्हा आपल्या मनामध्ये येतात. पण तेव्हा आपण त्या वक्त्याला जाऊन विचारूही शकत नाही. बरं, प्रवचन संपलं की घरी जायची ओढ असते, आणि मग एकदा त्या घरघरीमध्ये सापडलं की पुन्हा तर काहीच लक्षात राहत नाही. त्यामुळे समर्थ असं म्हणतात या तीन प्रश्नांचं स्वरूप दाखवण्यासाठी समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. पुढे एक ओवी आलेली आहे या समासामध्ये. वेद मातृका वीण नाही, मातृका देहा वीण नाही, देह निर्माण होत नाही, देहा वेगळा श्रीराम. हा जो वेगळा शब्द आलेला इथं, देह निर्माण होत नाही, देहा वेगळा. वेगळा म्हणजे शिवाय. बघा, 350 वर्षापूर्वी समर्थांनी आजचं आधुनिक विज्ञान आमच्या समोर उभा केलेलं आहे. देह निर्माण होत नाही देहाशिवाय. संत जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ना, जर नवसा सायासाने जर पुत्र प्राप्ती होत असती तर मग भ्रतार का करावा लागला. संतांचं जे व्हिजन आहे तर ते किती पुढे आहे, आम्हाला झेपत नाही ते. एकदा सुनील दादा असं म्हणाले की स्वामी विवेकानंदांचे विचार 100 वर्ष पुढे आहेत. ते सगळेच्या सगळे विचार आम्हाला पचत नाहीत. मला तुम्ही सांगा की त्या काळामध्ये की जेव्हा समुद्रावर पार करून जाणं म्हणजे धर्म वाटणे अशी संकल्पना होती, आणि आमचा सनातन धर्म तो स्वामीजींनी तिथं नेऊन सांगितला, सगळ्या जगाला सांगितला उच्च रवानी, आणि जगाने तो मान्य केला. मग त्या काळामध्ये स्वामीजींचं किती मोठं धाडसी पाऊल आहे, समुद्र पार करून जायचं शिकागोला. अहो, त्यांच्याही पलीकडचं जे धाडसी पाऊल आहे ते शारदा मातेंचं आहे. ठाकूर गेल्यानंतर 37 वर्ष सगळ्या मठांचा कारभार शारदा मातांनी पाहिलेला आहे. आणि जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा स्वामी विवेकानंदांनी शारदा मातांना विचारलं काय करू. तेव्हा त्यांनी सांगितलं येस, जायलाच पाहिजे. संतांचे विचार आमच्या एक तर पचत नाहीत, आमच्या दृष्टीलाच येत नाहीत, म्हणजे आम्हाला लक्षातच येत नाही की संतांनी काय सांगितलंय. एवढा पुढचा विचार की जे आधुनिक विज्ञान आज आम्ही म्हणतो आहोत की
इन विट्रो फर्टिलायझेशन वगैरे ज्या गोष्टी आज आपण बोलतो किंवा आधुनिक सगळं विज्ञान आपण पाहतो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी समर्थांनी 350 वर्षापूर्वी सांगितल्या आणि त्या दासबोधामध्ये अनेक ठिकाणी आलेल्या आहेत. त्याचा आपण प्रत्येक वेळी परामर्श घेतलेला आहे, त्याच्यावर विचार केलेला आहे. इथं सुद्धा मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. समर्थ 350 वर्षापूर्वी म्हणतात देह निर्माण होत नाही देहाशिवाय. वेद मातृकावीण नाही, प्रश्नाचा संदर्भ आहे ह्याच्यामध्ये. वेद मातृकावीण नाही म्हणजे अ उ म या मातृक आहेत किंवा आपले स्वर व्यंजन या ज्या आहेत त्या मातृक आहेत. बाराखडी ज्याला आपण म्हणू ती बाराखडी शिवाय वेद निर्माण होईल का? क ख ग घ ही सगळी बाराखडी लागणार, अ आ इ ही सगळी स्वर लागणार. आणि प्रश्न असा आहे की मातृका देहावीण नाही. वेद तुम्ही म्हणताय वेदांनी सांगितलं माया आणि या देवांचं सगळं अवतरण वगैरे, आणि वेद मग आले कुठून? तेव्हा देह नव्हता का? पण त्याला का अपौरुषेय म्हणायचं, देहाशिवाय का म्हणायचं? त्याचं कारण असे की वेद हे परेवाणीपासून त्या स्फुरणाने तयार झालेले आहे. ओंकार हे सृष्टीचं बीज आहे असं शास्त्र आम्हाला सांगतं, उपनिषद आम्हाला सांगतं की ओंकार अ उ म. आपण पाहिलं त्या दिवशी केनोपनिषदामध्ये यक्ष इंद्र जेव्हा त्या यक्षाकडे जातो, अग्नी आणि वायू हे परत येतात, त्याला उत्तर देऊ शकते, त्याच्या समोर काही आपला प्रभाव दाखवू शकत नाही. ते खाली मान घालून येऊन सभेमध्ये बसून राहतात. मग देवांचा देव इंद्रदेव तिथं जातो, तेव्हा तो यक्ष निघून जातो आणि तिथं कोण प्रकट होतीये? उमा प्रकट होते, आदिती. आणि ती त्याला सांगते की अरे तुम्ही जो विजय वगैरे सगळं एका नशेमध्ये चूर होऊन सगळा ते जो काही हे करत आहात, तर त्याला अधिष्ठान काय? तर ब्रह्माचं अधिष्ठान आहे. आणि मग ही उमा जी आहे ते ह्याच्यामध्येही उ म अ असंच आहे शब्द. आता समर्थ या ठिकाणी असं सांगतात की वेद हे देहा वाचून निर्माण होत नाहीत, देहाशिवाय निर्माण होत नाहीत. मातृका देहावीण नाही म्हणजे देह अगोदर आहे आणि त्यानंतर वेद झाले. पण शास्त्र असं सांगतं का? नाही, वेद हे अपौरुषेय आहेत आपण असं म्हणतो. कारण ही जी वाणी आहे ही नित्य नूतन असल्यासारखी आहे, चिरंतन असल्यासारखी आहे. त्यातलं कुठलंही तत्व हे कालौघामध्ये आता हे बाद झाले असं होऊ शकत नाही, म्हणून त्याला अपौरुषेय म्हणायचं. किंवा ह्या ज्या मातृकांचं जे स्फुरण आहे हे परेवाणीपासून आहे की जिथं कुंडलिनी शक्ती आहे आणि तिथून स्फुरण झालेलं आहे ते, म्हणून ते देहावीण मातृका नाही असं सांगितलंय. आणि पुढे समर्थांनी या सगळ्या त्याचाही परामर्श घेतलाय, त्याचाही उल्लेख केलाय की शास्त्र ग्रंथातील तत्व आणि अनुभव हे परस्पर विरोधी आहेत. ही शिष्याच्या मनाची गोंधळलेली अवस्था समर्थांनी या ठिकाणी या समासामध्ये वर्णन केलेली आहे. माझ्या एका मित्राने मला विचारलं की अशीच चर्चा चालू होती आणि मी जेव्हा त्याला म्हणालो की समर्थांनी 350 वर्षापूर्वी लिहून ठेवलंय देह निर्माण होत नाही देहाशिवाय, तो म्हणाला की आता हे जे काही कृत्रिम गर्भधारणा वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्यातून बाळ, टेस्ट ट्यूब बेबी, आपल्याला माहिती आहे टेस्ट ट्यूब बेबी काय प्रकार आहे तो, तर तिथं देह कुठं आला? देहाचा तर संबंध नाहीये. पण आपण जर मुळाखाली जर जाऊन बघितलं आणि जर त्याचा सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केला तर शेवटी काय आहे की स्त्री बीजांड घेणं, शुक्रपेशी घेणं आणि ती टेस्ट ट्यूब, त्याला इन विट्रो फर्टिलायझेशन असं शास्त्र म्हणतं. शेवटी देहाचा एक सेल किंवा देहाची एक पेशी तर लागतीये ना. मग एक पेशी अमिबा काय आणि करोडो पेशींचा आपला मानवाचा देह काय?
शेवटी देहाची एक पेशी का होईना तिथं लागते. भले ते फलधारणा किंवा त्या गर्भाची वाढ ही शरीराच्या बाहेर होत असेल, पण त्याची ते फर्टिलायझेशन होणं, फलन होणं ह्याच्यासाठी स्त्री बीजांड आणि पुरुष शुक्रपेशी या तरी लागतात. आणि या देहाशिवाय नाही आहेत. त्या काही प्रयोगशाळेत थोड्याच करता येतात. असे प्रकार आता जनावरांमध्येही झाले. आपल्याला माहिती आहे की मेंढीमध्ये सुद्धा ते क्लोनिंग करून त्याचं जन्म झाला त्या मेंढीचा. समर्थ पुढे त्या शिष्याला असं सांगतात, आता शास्त्राची भीड धरावी तरी सुटे ना हे गथा गोवी हे उगवावी तरी शास्त्रभेद दिसे श्रीराम. तुला वेगवेगळे आपण मागे पाहिलेले महाजनो येन गतस पंतहा. यक्षाने प्रश्न विचारला धर्माला की अनेक शास्त्र आहेत, अनेक ग्रंथ आहेत, नाना ऋषी मुनींनी वेगवेगळे सगळे लिहून ठेवलंय आणि त्यांचं मत सगळ्यांना मिळून त्यांचं मत एक येईल असं होत नाही. मग काय करायला पाहिजे? तेव्हा धर्म यक्षाला उत्तर देतो की या सगळ्या गथा गोवीत न पडता, या गोंधळात न पडता सामान्य माणसाने काय केलं पाहिजे? तर महाजन ज्या रस्त्याने गेले, जे सामान्य जन नाहीयेत, जे महाजन आहेत, जे असे धुरीण, असे महानुभाव, असे संत साधू, असे लोक ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने आपण जावं. महाजनो येन गतस पंतहा. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की शास्त्रभेद तुला दिसेल आणि शास्त्रांची फार भीड धरू नकोस, त्याच्यावर तू फार विसंबून राहू नकोस. आपल्याला मागच्या समासातही समर्थांनी सांगितलं की तुला प्रचिती येईल. आत्ता तू विनाकारण त्या शास्त्राचा एखादा एक तत्व धरून किंवा कुणीतरी काही सांगितलंय, अनुमान दिलंय म्हणून त्यावर तू फार विसंबून राहू नकोस, डिपेंडंट राहू नकोस. समर्थ असं पुढे म्हणतात की हे सगळे जे कोडे आहेत, माया अगोदर निर्माण झाली का देव अगोदर निर्माण झाले, वेद अगोदर होते का देहाशिवाय मग वेद कसे निर्माण झाले, मग वेदांनी देहाचं वर्णन कसं केलं, माया होतीये नंतर गुणमाया झाली आणि त्यातून देव निर्माण झाली, असं वेद कसं म्हणू शकतात? वेदांची निर्मिती जर देहाशिवाय होत नाही तर मग वेदांनी हे कसं प्रतिपादन केलं, वगैरे वगैरे असे सगळे जे प्रश्न आहेत. समर्थ म्हणतात की तुझं ते मी सगळं कोडं मी उलगडून दाखवतो आणि तुला मी तुझं समाधानही करतो. समर्थ पुढे म्हणतात की तू जर जास्त त्या शास्त्र ग्रंथांवर विसंबून राहशील तर तुझा गुंता खूप वाढेल. कारण तुझ्या मनाची स्थिती आत्ता तशी नाहीये की हा सगळा गुंता सोडवण्यासारखी. म्हणून तू आत्ता फार त्याच्यावर विसंबून राहू नकोस किंवा त्या गुंत्यात अडकू नकोस. आणि मग समर्थ शेवटी असं म्हणतात की प्रत्यय आणि शास्त्र पद्धती म्हणजे शास्त्रामध्ये काय वर्णन आहे आणि तुला काय प्रचिती येतीये यावर अवलंबून तू तुझं फायनल डिसिजन कर. समर्थांनी किती सुरेख सांगितलंय बघा. आणि असं म्हणतात समर्थ, आणि हा समास या ठिकाणी संपवतो की तू विनाकारण त्या गथा गोवीमध्ये गोंधळात त्या गुंत्यामध्ये पडू नकोस. कारण या समासाचं नावच आहे देह आशंका नाम. फक्त यामध्ये आशंका आलेल्या आहेत आणि त्याचं प्रकटीकरण, त्या ज्या आशंका आहेत त्या शब्दबद्ध करण्याचं काम या समासामध्ये आहे. समर्थ शेवटी म्हणतात तथापि बोलो काही एक शास्त्र दक्षुण कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम. आणि पुढचा जो समास आहे दशक 10 समास 3 देह आशंका शोधन. पहिला समास आहे देह आशंका नाम आणि त्यालाच लागून तिसरा जो समास आहे तर तो आहे देह आशंका शोधन. या समासामध्ये परत जो परवाचा जो आपण विषय केला अंतःकरण, कालचा अंतःकरण किंवा त्या अगोदरचा जाणीव, समर्थांनी परत त्याला त्याच मुद्द्याला या समासामध्ये सुरुवातीला घेतलेलं आहे. आणि समर्थ असं म्हणतात की जशी माणसामध्ये किंवा कुठल्याही प्राण्यामध्ये सचेतनामध्ये एक जाणीव आहे आणि ती त्याला त्याच्या सगळ्या हालचालीसाठी, त्याचं जीवन व्यापन करण्यासाठी ती त्याला काही सूचना देत असते किंवा तिच्या अधिष्ठानावर, त्या जाणीवेच्या अधिष्ठानावर त्याचं
सगळा जीव हा जो जीवात्मा आहे तो चालत राहतो. हा जसा जीवात्मा चालतो किंवा त्याचं चलनवलन होतं, तसंच या पूर्ण सृष्टीच्या अंतर्यामी एक जाणीव आहे. आणि ती सगळ्यांनाच ती दिसेल असं होऊ शकत नाही, कारण त्याला एक साधना लागते. ती सगळ्या सामान्यांना दिसते का? अहो, मला तुम्ही सांगा, नारळ आहे साधा, त्या नारळात किती पाणी आहे हे समजतं का आम्हाला? नाही समजत. एक साधी गोष्ट आहे, ती जर आमच्या दृष्टीला दिसत नसेल तर या संपूर्ण विश्वामध्ये व्यापून असलेली जी काही मूळ तत्व आहे, जी काही जाणीव आहे, ती आम्हाला कशी दिसेल? म्हणून पण समर्थ म्हणतात की ती वावरते. पण फरक काय आहे? समर्थांनी फरक सांगितलाय. या विश्वाची, ब्रह्मांडाची जाणीव आणि माणसाच्या जाणीवीमधला फरक समर्थांनी सांगितला. विश्वाची जाणीव ही व्यापक आहे, तिथं मीपणा नाहीये. समर्थांनी पुढे पंचमहाभूते जो एक 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 समासावर विवेचन केलेलं आहे, त्यामध्ये पृथ्वीचं विवेचन आहे, वायूचं विवेचन आहे. पृथ्वीचं विवेचन करताना समर्थ म्हणतात की तिला खोदतात, पोळतात, जाळतात, मलमूत्र तिच्यावर करतात, एवढं सगळं करतात. पण तिची जाणीव कुठं हलते का? किंवा तिला कुठे मान अपमान आहे का? एवढं सगळं करूनही ती सगळ्यांचं भरण पोषण करत असते. ती जाणीव व्यापक आहे. एका पंचमहाभूतातली ही जाणीव एवढी व्यापक आहे, तर पंचमहाभूत या आणि अष्टदा त्रिगुण अशी अष्टदा जी प्रकृती आहे ती, तर तिची जाणीव किती व्यापक असेल. पण समर्थ म्हणतात की ती जाणीव व्यापक आहे आणि जीवात्मा म्हणजे मनुष्य देहातली जाणीव जी आहे तर ती मीपणाने वावरते. आमचा अहंकार, आमचा मी 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 प्रत्येक ठिकाणी नको तिथं, आणि तो एवढा विस्तारतो की त्यातून काय काय महाभारत घडतं आपल्याला माहिती आहे. महाभारत त्याच जाणीवेतून, मीपणाच्या जाणीवेतूनच घडलेलं आहे. आणि समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 1 ते 6 मध्ये पुन्हा विश्व निर्माणाची प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे. का समर्थ एवढ्या वेळा विश्व निर्माणाची प्रक्रिया समजावून सांगतात? समर्थांच्या मते, समर्थांना असं वाटतं की या जीवात्म्याला किंवा आपल्या शिष्याला ते व्यापक स्वरूप कायम त्याच्या मनावर जर ठसवत ठेवलं तर कदाचित त्या व्यापकपणाची सावली याच्या अंतःकरणावर पडेल आणि याचं मन सुद्धा, याचं अंतःकरण सुद्धा असंच व्यापक होईल, आणि की जे समर्थांना अपेक्षित आहे. आणि समर्थ मग पुन्हा या ठिकाणी सांगतात की तमोगुणापासून आकाश निर्माण झालं. आपल्याला माहिती आहे की चराचर सृष्टीचं निर्माण जे आहे, पंचमहाभूतांचं जे जनस्थान आहे, जननीस्थान, तर ते आहे तमोगुण. तमोगुणापासून सगळ्या सृष्टीचं निर्माण झालेलं आहे. तमोगुणापासून आकाश निर्माण झालं. म्हणून आपण पाहिलं की आकाश हे जरी व्यापक असलं आणि परब्रह्माला किंवा ब्रह्मस्वरूपाला आपण उपमा देण्यासाठी त्या महाभूताचा जरी विचार होत असला तरी पण त्यात विकार आहेत. ते गरजत, त्यात चित्रविचित्र छटा येतात, आकार येतात ढगांचे, वेगवेगळे आवाज निघतात, त्यात वीज चमकते, म्हणून ते विकारी आहे. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की आकाश, त्यानंतर वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आपापासून पृथ्वी, अशी सगळी सृष्टी निर्माणाची प्रक्रिया समर्थांनी ओवी क्रमांक 1 ते 6 मध्ये आपल्याला दाखवलेली आहे. या समासातही सज्जन हो, बृहदारण्यक उपनिषदाचा संदर्भ येतो. बघा, उपनिषदांचा आणि ग्रंथराज दासबोधाचा किती संबंध आहे. हे समर्थांनी सुरुवातीला पहिल्या समासातच या ग्रंथाची प्रस्तावना करतानाच हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की या ग्रंथाची निर्मिती किंवा या ग्रंथाचा आधार जो आहे तर तो वेद आहे, उपनिषद आहे, नाना ग्रंथ आहेत, 12 गीता आहेत, शास्त्र पुराण सगळं आहे. मला कालचा एक प्रसंग सांगतो की पनवेलला एक नंदनवन शाखा म्हणून आहे आणि एक ग्रुप आहे त्यांचा. तो मागच्या 2.5 महिन्यापासून, जेव्हापासून लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून ते रोज
एका वक्त्याला बोलवतात आणि वेगवेगळे विषय संत असाच म्हणजे संत साहित्य आहे किंवा एखादा ग्रंथ आहे असे विचार तिथं ते त्या झूम मीटिंगवर ऐकवतात. मला त्यांचं 2-3 दिवसाखाली त्यांचा दूरध्वनी आला आणि उन्मेष लोहारे म्हणून आहेत, तर ते म्हणाले की आमच्या या झूम मीटिंगमध्ये तुम्ही आम्हाला समर्थांबद्दल समर्थांचं चरित्र सांगाल का. म्हणलं ठीक आहे. मग पुन्हा त्यांचा फोन आला की आपल्याला 40 मिनिटाचा एक स्लॉट असतो, एक मीटिंग 40 मिनिटाची असते. मी म्हणलं मग तुम्हाला काय अपेक्षित आहे नक्की, मग तेवढ्यापुरतं आपण बोलू. ते म्हणाले आम्हाला समर्थांचं वाङ्मय सुद्धा पाहिजे. मी म्हणलं एका 40 मिनिटामध्ये नाही होणार हे. मग त्यांनी काल 2 40 मिनिटांचे स्लॉट घेतले आणि मी जेव्हा त्यांना ग्रंथराज दासबोधावर जास्त फोकस केलं, कारण शेवटी कसं आहे की आपल्याला समर्थांचे विचार सर्वदूर सर्वपरी पोचवायचे आहेत, तर ग्रंथराज दासबोध हा किती अद्वितीय आहे, किती वैशिष्ट्यपूर्ण आहे, किती अद्भुत आहे, किती अलौकिक आहे हे आपल्याला सांगितलं तर लोकांच्या लक्षात येईल. म्हणून मी ते सगळं सांगत होतो. ते झाल्यानंतर मला त्यांचा फोन आला आणि योगेश जोशी नावाचे एक सिनियर गृहस्थ होते, वृद्ध गृहस्थ होते, आणि ते मला म्हणत होते की अहो एक वेगळा आयाम या ग्रंथाकडे पाहण्याचा मिळाला. माझ्या घरातही दासबोध आहे, मी बऱ्याच वेळा पारायण केलेलं आहे, किमान 5-6 वेळा पारायण केले, पण यापुढे पारायण करताना त्या दृष्टीनं मी पाहिन. आणि मला असं वाटतं की आपण अशा दृष्टीनं जर ग्रंथाचा अभ्यास केला तर आपलं प्रापंचिक आणि पारमार्थिक आयुष्य जे आहे तर ते शेवटाला जाईलच आणि यशस्वीपणे जाईल. पण यासोबतच अशा उपनिषदांचा जर अभ्यास केला तरी सुद्धा या ग्रंथाची खोली आपल्याला समजण्यासाठी त्याचा उपयोग होईल. या समासामध्ये समर्थांनी बृहदारण्यक उपनिषदातल्या 4थ्या अध्यायामध्ये जनक आणि याज्ञवल्क एक थोर ऋषी होऊन गेले आणि जनक विदेही राजा, आपल्या प्रभू श्रीरामांचा सासरा, त्याच्याबद्दल आपण आता रामायणामध्ये ऐकलेलं आहे. आणि याज्ञवल्कांचं सुद्धा, याज्ञवल्क स्मृती म्हणा किंवा याज्ञवल्क एक थोर ऋषी होऊन गेले आणि त्यांचा, याज्ञवल्कांचा आणि जनक राजाचा जो संवाद आहे 4थ्या अध्यायामध्ये बृहदारण्यक उपनिषदामध्ये, तर त्याचा संदर्भ समर्थांनी या समासाला घेतलेला आहे. आता यामध्ये त्या संवादाचा एक सूत्र असं आहे की या चराचरामध्ये काही देवता या वायुस्वरूप आहेत आणि त्या पाहिजे तेव्हा आपल्याला प्रकट करू शकतात, त्या रूप घेऊ शकतात, आकाराला येऊ शकतात. आणि याचा अनुभव आपल्यासारख्या सामान्य माणसाला, परंतु श्रद्धा ठेवून जर आपण काही करू लागलो, निष्ठेने श्रद्धेने, कर्दळीवनाची यात्रा आहे, नाही तुम्ही केदारनाथला जा किंवा नर्मदा परिक्रमा करा, निसर्गाच्या जेवढं तुम्ही जवळ जाल, आणि त्या ठिकाणी सुद्धा मी पण विरहित साधनाची समर्थांनी आपल्याला दशक 6, 7, 8 मध्ये सांगितली, ती जर अखंड ते तत्व जर आपण आपल्या अंतःकरणात जागृत ठेवलं की जे काही होतंय ते नर्मदा मैयेमुळे होतंय. आज माझी इच्छा झाली आहे जिलेबी खायची, नर्मदा मैया देईल तर खाऊ, बरोबर नर्मदा मैया जिलेबी तुम्हाला खायला देणार आहे. पण मला खायची आहे म्हणून जर मिळावी अशी जर इच्छा असेल तर मिळेल ह्याची शाश्वती नाही. पण तुम्ही ते जर नर्मदा मैयेवर जर सोडलं तर तुम्हाला, अनेक लेखकांनी, अनेक परिक्रमा करणाऱ्या लोकांनी, परिक्रमावासियांनी या गोष्टींचं समाजासमोर, जगासमोर हे सगळं उलगडून दाखवलेलं आणि ही वस्तुस्थिती आहे, वास्तविकता आहे. तर त्या संवादामध्ये बृहदारण्यक उपनिषदातल्या जनक राजा आणि याज्ञवल्कांच्या संवादामध्ये हा एक विषय येतो की देवता या वायू स्वरूप आहेत आणि त्या पाहिजे तेव्हा, जेव्हा गरज असेल तेव्हा त्या प्रकट होऊ शकतात. वायुस्वरूप असलेल्या देवता इच्छेप्रमाणे प्रकट होतात. आता याचा संदर्भ आपल्याला संत गुलाबराव महाराजांच्या चरित्रात घेता येईल की नाही. म्हणजे
गुलाबराव महाराजांनी जर आवाहन केलं तर माऊली जेवायला येत होती. हे चरित्रातला प्रसंग आहे. म्हणून त्यांना ज्ञानेश्वर कन्या ही उपाधी आहे. प्रज्ञाचक्षु ही दुसरी उपाधी आहे, कारण अंध असून 137 ग्रंथ अंध असलेला माणूस लिहू शकतो, की जो कुठल्या शाळेत गेलेला नाहीये, कुठले शिक्षण घेतलेलं नाहीये. किती काय अलौकिक आहे हे सगळं. आणि प्रकट होणे आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे आत्ताच्या काय या 100-150 वर्षातले प्रसंग घ्या ना किती तुम्ही. गजानन महाराज आहेत. 700-800 वर्षापूर्वीचे संत नामदेव महाराज आहेत. नामदेव अयोनी संभव आहे. यांना कुठे आई वडील आहेत? गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, संत कबीर आहेत, संत नामदेव महाराज आहेत. यांचे आई वडील कुठे आहेत? प्रतिपाळ केला, पालनपोषण केलं, हा भाग वेगळा. म्हणजे हा जो विषय आहे की देवता अवतार रूपानी, भगवंत अवतार रूपानी कुणाच्याही माध्यमातून या सृष्टीमध्ये प्रकट होऊ शकतो. आणि याचं अनेक उदाहरण आपल्याला देता येतील. आणि समर्थांनी या समासामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून ते बृहदारण्यक उपनिषदाचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी घेता येतो. पुढे समर्थ म्हणतात, वायो स्वरूप सदा असणे, प्रसंगी नाना देह धरणे, गुप्त प्रगट होणे जाणे, समस्तासी श्रीराम. अक्कम्मा आहे. अक्कम्मा देवीचं चरित्र फार उद्बोधक आहे. अत्यंत विलक्षण असं चरित्र आहे. बऱ्याच जणांना माहिती नाही. आपण कर्दळीवनात जात असताना एक अक्कम्मा देवीची गुहा लागते. फार तो प्रसंग कठीण आहे. म्हणजे कठीण म्हणण्यापेक्षा अविस्मरणीय असा आहे. आम्ही 4 वर्षाखाली कर्दळीवनाला गेलो. आता कर्दळीवनाची जी यात्रा आहे त्याबद्दल तर खूपच अद्भुत अलौकिक असं आहे. पण ही जी अक्कम्मा देवीची जी गुहा आहे तर एक मोठा डोंगर आहे. आणि ती जी पाताळ गंगा आहे, ती पाताळ गंगा का म्हणलेलं आहे तर 3,500 फूट ही तिची खोली आहे. आणि अक्षरशः तो एक समुद्र असल्यासारखाच आहे. म्हणजे या तीरावरून त्या तीरावर जाण्यासाठी साधारण 2-2.5 तास लागतात. एवढा मोठा विस्तीर्ण पात्र आहे. आणि त्या पात्रावर ती अक्कम्मा देवीची गुहा आहे. आता ते जे दगड आहेत, गुहा जिथून चालू होते तर ते जे दगड आहेत त्यावर अनेक त्या पाण्याच्या लाटांमुळे ते शिल्प तयार झालेले. असं वाटतं की हे कार्विंग केलंय का काय, कुणी त्या दगडांना आकार दिलाय का काय. आणि बघा, जी मंडळी आलेली होती त्यांना आठवण पण झाली अक्कम्मा देवीची. तर त्या आम्ही गुहा पाहायला गेलो. आमचा जवळपास 23-24 जणांचा ग्रुप होता. त्यातले निम्मे लोक तर आलेच नाहीत. काय कारण होतं मी तुम्हाला सांगतो. की ती जी गुहा आहे ती गुहा अशी सरळ जायचं एक 500 मीटर आणि पुन्हा आडवं जायचं 500 मीटर. बरं, आता असं आहे की तिथं कुठेही व्हेंटिलेशन नाही. आणि सगळ्यात अडचणीची बाब काय आहे, काही ठिकाणी 100 फुटापर्यंत उंच आहे ती गुहा. काही ठिकाणी आपल्याला उभं सुद्धा राहता येत नाही. एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो, दुसरा माणूस येता पण येत नाही. म्हणजे तेवढीच अरुंद पण आहे. चिंचोळी ती गुहा आहे. आणि सगळ्यात कठीण काय, व्हेंटिलेशन नाही, वारा नाही. आणि अशा अवस्थेत वर वटवाघुळं लागलेली आहेत. आणि ती वटवाघुळं सगळी विष्ठा खाली टाकतात. आपल्याला चप्पल बुटं बाहेर काढावी लागतात. आणि मध्ये जात असताना तो त्या वटवाघुळांच्या, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे हे कोरोना वगैरे सगळा उच्छाद जो वुहान चीनमधून आला आणि त्याला वटवाघुळाचं रिलेशन आहे. तर त्या वटवाघुळांनी टाकलेली ती विष्ठा आपल्या पायाखाली येते आणि त्याचा जो उग्र दर्प येतो तो सहजासहजी पुढे जाऊ देत नाही. पण ती जी अक्कम्मा होती ती महादेवाची अत्यंत
निष्ठावान आणि ती भक्त होती ती. तर तो जो तिथला राजा होता तो तिच्या सौंदर्यावर भाळला आणि तो म्हणाला की तू माझ्यासोबत लग्न कर. ती म्हणाली नाही करणार, माझं लग्न मी ब्रह्मचारी राहणार आहे. पण आता तो राजा होता, त्याने तिच्या आईवडिलांना शासन केलं, त्यांना जेलमध्ये टाकलं वगैरे, कारागृहात टाकलं आणि तिला कंडिशन उभी केली की तू जर माझ्याशी लग्न करशील तर मी तुझ्या आईवडिलांना बाहेर पाठवीन. आता तिने पण एक अट टाकली की ज्या दिवशी तू मला स्पर्श करशील त्या दिवशी मी तुझ्यापासून दूर निघून जाईल. आणि एके दिवशी ती अशी साधना करत बसलेली असताना महादेवाची, ती महादेवाचं मंदिर पण तिथं आहे, आणि ती साधना करत असताना राजाला मोह अनावर झाला आणि तो तिच्याजवळ आला आणि तिला स्पर्श केला. आणि तेव्हा ती तिथून जी निघाली ती या गुहेत आली आणि 500-600 फूट सरळ आणि पुन्हा आडवं 500-600 फूट जायचं. आणि त्या ठिकाणी काय आहे, एक पिंड आहे आणि त्या पिंडीवर पडणारा एक 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 पाण्याचा थेंब आहे. आता एवढ्या मध्ये त्या गुहेमध्ये ती पिंड कशी निर्माण झाली आणि तिला अभिषेक कसा होतो आहे हे आम्ही पाहिलंय. आमच्यापैकी 7-8 जणच तिकडे मध्ये आले आणि ती टॉर्च लावून जावं लागतं मध्ये, कारण सगळा अंधार आहे ना मध्ये. चुकून टॉर्च वर गेली की ती वटवागळं फडफड फडफड करत उठतात. फारच भयानक आहे ते. तर समर्थ असं म्हणतात की गुप्त होणे आणि प्रगटणे. अक्कम्मा देवी त्या तिथं गुप्त झाली आणि ती राजाच्या हाताला लागली नाही. साधना करत असताना साधकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग आपल्याला आपल्या या जगावर आपल्या समोर आहेत. हे प्रसंग माऊलींच्या बाबतीत आहे, जसं मी संत गुलाबराव महाराजांच्या बाबतीत सांगितलं, किंवा संत कबीर आहेत. हे सगळे प्रगट झालेले अवतार आहेत देवादिकांचे. म्हणून आणि अशा लोकांचं किंवा अशा विभूतींचं आपल्याला दर्शन होतं. जे सप्त चिरंजीव आहेत, अश्वत्थामा आहे, हनुमंत आहे, विभीषण आहे, अशा महानुभावांचं दर्शन हे आपल्याला, आपण जर त्या पातळीवर जाऊन आपली साधना करत असू तर आपल्याला ते दर्शन व्हायला काहीच अवघड नाही. आणि ते झालेलं आहे आणि ते लोकांनी शब्दबद्ध करून ठेवलंय आपल्यासाठी. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये काही शंका घ्यायचं कारण नाही. आमचे परमपूज्य आप्पा स्वामी वरदानंद भारती, त्यांचं हिमालयावर अत्यंतिक प्रेम होतं. त्यांना हिमालयामध्ये एका मोठ्या शिळेवर बसून नारायणाने, भगवंतांनी दिलेलं दर्शन आहे. आणि आप्पांनी किती वर्ष झाली, 5-50 वर्षापूर्वीचा काळ आहे, तेवढा सुद्धा नाही झाला, 50 वर्ष सुद्धा नाही झाले या घटनेला. आणि आप्पांनी ती फोटो काढून घेतला नारायणाचा आणि तो जिचा आप्पांनी देह ठेवला उत्तर काशीला किंवा आमच्या गोरठ्याला, त्या ध्यान मंदिरामध्ये तो फोटो ठेवलेला आहे. या समासामध्ये महाभारतातल्या एका शतपथ ब्राह्मणातल्या मंत्राचाही उल्लेख आलेला आहे. आणि त्यामध्ये सुद्धा असं सांगितलं, एक मंत्र असं सांगतो की वायू हा सर्व देवांचा आत्मा आहे. समर्थांनी आपण पाहिलं की वायू स्तवनामध्ये वायू ऐसा कारभारी नाही असं वर्णन वायूचं केलेलं. कारण आपण जे मंत्र म्हणतो प्रतिष्ठापना करताना, किंवा आपण माझ्या लहानपणी कुत्रा चावला तर त्याला मंत्र घालून, किंवा विंचू चावला तर त्याला ते मंत्रांनी ते विष उतरवणं वगैरे, तर हे शेवटी काय वायूच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि म्हणून समर्थ पुढे असं म्हणतात की वायूतील शुद्ध किंवा अशुद्ध जाणीव जी आहे त्याप्रमाणे या देवतांचं स्वरूप आहे. म्हणजे वायूची जर शुद्ध भावना असेल, शुद्ध वायू स्वरूप जर असेल तर ती उच्च देवता आहे. आणि ती जर वायू म्हणजे एक गृहीत धरून चला की एखादा मांत्रिक आहे आणि तो जर त्याच्या अंतसमयी त्याच धारणेमध्ये त्यांनी जर देह ठेवला तर त्याचा जो प्राणवायू आहे किंवा त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे तर ते शूद्र देवतेला धारण करू शकतं. आणि समर्थ पुढे म्हणतात की वायूप्रमाणेच इतर पंचमहाभूत सुद्धा 2-2 प्रकारचे आहेत. जसं वायूमध्ये शुद्ध वायू
शुद्ध स्वरूप आणि अशुद्ध स्वरूप. शुद्ध स्वरूप असेल वायूचं तर चांगली देवता किंवा उच्च प्रतीची देवता आपल्या समोर येईल. आणि जर अशुद्ध वायू असेल तर एखाद्या मांत्रिकाचा जर सूक्ष्म देह असेल तर तो कुठल्या ह्याच्यामध्ये येईल तर तो क्षुद्र देवतेच्या रूपाने आपल्या समोर येऊ शकतो. आणि म्हणून आपल्याला जे काही भास सुद्धा होतात, म्हणजे साधकाला साधना करत असताना आपण हेही पाहिलेलं आहे की बऱ्याच वेळा एक उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आहे, लगेच आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो मी. अण्णाबुवा कालगावकर आपल्याला माहिती आहे. अण्णाबुवा कालगावकर हे समर्थ भक्त होते आणि समर्थमय होते. अण्णाबुवा कालगावकरांचं झाले साधनाचे फळ नावाचं एक 50-60 पानांचं पुस्तक आहे. साधकाच्या दृष्टीनं ती एक गीताच आहे. आपण जर वाचलेलं नसेल तर अण्णाबुवा कालगावकरांचं सज्जनगडावर मिळतंच हे पुस्तक. बाहेर मिळेल नाही मिळेल शक्यता कमी आहे, परंतु सज्जनगडावरून झाले साधनाचे फळ छोटं पुस्तक आहे. तुम्ही जर हातात एकदा धरलं तर तुम्हाला सोडवणार नाही. अण्णाबुवा कालगावकरांनी दररोज एक दासबोधाचं पारायण केलेलं आहे. रोज एक पारायण. पोटात गोळा येतो का नाही आपल्या? आम्हाला 7 दिवसात होत नाही. बैठकीमुळे आमचे हात पाय दुखतात, झोपा वाटतं आम्हाला. आणि पारायण झाल्याशिवाय त्यांनी अन्न ग्रहण केलेलं नाही. अण्णाबुवा कालगावकरांच्या ती साधना त्यांची एवढी खडतर त्यांनी साधना केली की कित्येक महिने अण्णा झाडावर राहत होते. कशी झोप घेत असतील. अण्णाबुवा कालगावकरांचा तुम्ही फोटो पहा, समर्थ सदनला ठेवलेला आहे साताऱ्यात. काय ती दाढी आहे, काय तेज आहे चेहऱ्यावर. ऋषी, आधुनिक काळातला ऋषी. फार फार वर्ष झालेली नाही ती, 50-60 वर्षातला सगळा विषय आहे. अण्णाबुवा कालगावकर त्या झाडावर बसले आणि जप चालू होता त्यांचा. अण्णाबुवा कालगावकरांनी त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की मी पाहत होतो की मोठा आवाढव्य डेरेदार वृक्ष होता तो. तिची मोठी फांदी होती, त्यावर अण्णा त्यावर झोपायचे, तिथंच राहायचे. आणि तिथं जप करत असताना अण्णांनी बऱ्याच वेळा पाहिलं की एक मोठा भुजंग नाग तो येतो आणि तिथं त्या झाडाच्या बुंध्याला थोड्या वरच्या बाजूला समजा एक बीळ आहे आणि त्या बिळात तो जातो. सज्जन हो, प्रसंग असा आहे, अण्णाबुवा एकदा स्मरणी हातात ठेवून जप करत होते आणि हातातनं ती स्मरणी निघाली, माळ निघाली आणि ती बरोबर त्या बिळात पडली. आता मोठा अवघड प्रसंग आहे. कशी काढायची माळ? जे दररोज एक दासबोधाचं पारायण केल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नाही, त्या अण्णांनी आपला हात त्या बिळात घातला आणि माळ बाहेर काढली. प्रसंग मला सांगायचा आहे दुसरा. आता ओघाने हा प्रसंग आला. क्षुद्र देवतांवरनं मी सांगत होतो तुम्हाला. अण्णांनी त्या चरित्रात लिहिलंय की रात्रीच्या वेळी अण्णांनी मध्यरात्रीच्या वेळी अमावस्येच्या दिवशी काही आकृत्या ह्या रथ घेऊन, पालखीसारखा एक वाहन घेऊन चाललेले आहेत आणि त्या नाचतायत, चित्रविचित्र आवाज काढतायत. हे अण्णांनी पाहिलेलं आहे सगळं. अण्णाबुवा कालगावकर त्यांच्या चरित्रात हा सगळा प्रसंग आहे. म्हणजे या ज्या क्षुद्र देवता आहेत, या क्षुद्र देवतांचं अस्तित्व हे या चराचरामध्ये आहे. ते आपल्याला कधी कधी प्रचितीला सुद्धा येतं. आपण घाबरतो, आपण मग रामनाम घ्यायला चालू करतो, रामरक्षा म्हणायला चालू करतो आणि आपल्याला असं वाटतं की तो भास असेल. आपण ते विसरूनही जातो, कारण ते सारखं सारखं आठवावं वाटत नाही. विसरण्याचा प्रयत्न आपण लवकर करतो आणि ते विसरूनही जातो. समर्थ म्हणतात की जसं वायू या पंचमहाभूतांपैकी एक भूत असलेलं हे, ज्यामध्ये त्याला शुद्ध आणि अशुद्ध स्वरूप समर्थांनी सांगितलं. कारण वायू या देवतांचं स्वरूप, जे देवता या वायू स्वरूप आहेत, म्हणून ते 2 स्वरूप कोणते तर शुद्ध आणि अशुद्ध.
तर शुद्ध म्हणजे उच्च प्रतीच्या देवता आणि अशुद्ध म्हणजे क्षुद्र देवता. तसं समर्थांनी या समासामध्ये ओवी क्रमांक 15 ते 19 या 4 ओव्यांमध्ये पृथ्वीची 2 स्वरूप काय आहेत, पाण्याची 2 स्वरूप काय आहेत, याचं सगळं वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलंय. तेजाचं स्वरूप काय आहे असं ते जे वर्णन केलेलं आहे तर ते आपण पाहूया. समर्थ म्हणतात, आकाशापासून वायू झाला, तो 2 प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला पाहिजे श्रोती श्रीराम. एक वारा सकळ जाणती, एक वायो मधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंत मूर्ती, देवदेवतांच्या श्रीराम. वायूपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले, द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे श्रीराम. वायूचे 2 प्रकार सांगितले, तेजाचे 2 प्रकार समर्थांनी या ओवीमध्ये सांगितलेले आहेत. एक उष्ण आणि दुसरं शीतळ. त्यापासून चंद्र तयार झाला, उष्णापासून सूर्य तयार झाला. उष्णापासून झाला भानू, भानू म्हणजे सूर्य. प्रकाश रूप दैदिप्यमानो, सर्वभक्षक हुताशनो आणि विद्युल्लता श्रीराम. वीज जी चमकते ती सुद्धा त्याचं ते एक रूप आहे. शीतळापासून आप अमृत, चंद्र तारा आणि शीत. बघा, त्या तेजाचा जो दुसरा गुण आहे शीत गुण, शीतळ, तर त्यापासून काय तयार झालं, आप, अमृत, चंद्र, तारा. आता परिसा सावचित्त होऊन श्रोते श्रीराम. तेज बहुत विकारले, परंतु द्विविधाच बोलिले, आपही द्विविधाच निरोपिले, आप आणि अमृत श्रीराम. आपाचे सुद्धा 2 प्रकार सांगितले, एक साधं पाणी आणि एक अमृत. ऐके पृथ्वीचा विचार. आता पृथ्वीचं 2 रूप समर्थ सांगतायत. पाषाण मृत्तिका निरंतर, सगळीकडे निरंतर म्हणजे खूप व्यापून उरलेली आहे. काय, नुसते दगड माती आहे. आणि एक दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने श्रीराम. एवढा सूक्ष्म विचार समर्थांनी पंचमहाभूतांच्या या 2 रूप आपल्याला समजावून सांगितलेली आहेत. आणि मग सृष्टी निर्माणाची प्रक्रिया आपल्याला सुरुवातीला सांगितली. आता शेवटच्या ओवीमध्ये समर्थांनी सृष्टीचं निर्माण सांगितलं, पंचमहाभूतांचं निर्माण सांगितलं. सज्जना हो, आपण पाहिलं की दशक 10वा समास 2 आणि 3 हे देह आशंका नाम आणि देह आशंका शोधन या नावाने आहेत. आता या पुढच्या समासामध्ये समर्थ रामदासांनी बीज लक्षण हा समास घेतलेला आहे. आणि समर्थांनी हा जो देह आशंका शोधन समास आहे त्या शेवटच्या ओवीमध्ये या बीज लक्षण समासाचं बीजारोपण केलेलं आहे. काय म्हणतात समर्थ, मनुष्य कोठून झाली हे मुख्य, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम. देहाचा जो विषय आहे, देहाचा जो प्रश्न आहे, समर्थ म्हणतात की तो मूळ प्रश्न बाजूलाच राहिला, तो मी आता सांगतो. आता सावध होऊन ऐक. बीज म्हणजे बी. आपल्याला माहिती आहे की बी पेरलं की त्यातून झाड उगवतं. आता समर्थांना मनुष्य कोठून निर्माण झाली, त्याचं बीजारोपण काय आहे, त्याचं बीज काय आहे, हे या समासामध्ये सांगायचं. सज्जन हो, मी म्हणतो ना, समर्थांचा जो अभ्यास आहे, समर्थांची जी सूक्ष्म दृष्टी आहे, ती आपल्याला आश्चर्यचकित करून सोडणारी आहे. समर्थांनी आजच्या आधुनिक विज्ञानाचे नियम दासबोध ग्रंथामध्ये, त्यांच्या वाङ्मयामध्ये पेरून ठेवलेले आहेत. काय
व्हिजन असेल ते समर्थांचं. असं विवेचन या समासामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. समर्थ म्हणतात की आता मी तुला मनुष्य कशी निर्माण झाली ती तुझी मुख्य आशंका बाजूला राहिली, त्याच्यावर मी तुला विवेचन करतो. आपल्याला माहिती आहे की डार्विनचा उत्क्रांतीवाद किंवा चराचर सृष्टी निर्माणाच्या पाठीमागची प्रक्रिया जी डार्विननी सांगितली, उत्क्रांतीवाद ज्याला आपण म्हणतो, तर ते विज्ञान काय सांगतं की पाण्यामध्ये एक पेशी अमिबा निर्माण झाला आणि त्यापासून अनेक पेशी वाढत 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 हा प्रचंड आकाराचे डायनासॉर सारखे महाकाय देह असलेले प्राणी या जगाच्या पाठीवर निर्माण झाले. या ठिकाणी परत एका उपनिषदाचा संदर्भ आलेला आहे आणि तो आहे मुंडक उपनिषदाचा. मुंडक उपनिषद या चराचर सृष्टीच्या निर्माणाची आणि मनुष्याच्या निर्माणाची प्रक्रिया सांगतं. त्याचा संदर्भ इथं समर्थ देतात आणि सांगतात की विश्वाच्या प्रारंभी केवळ एक शक्ती होती, ते स्फुरण आहे. शक्ती ही अदृश्य असते. विजेच्या तारामधून जाणारी शक्ती ती आपल्याला दिसते का? ती आपल्याला फक्त तार दिसते. पण तिला स्पर्श केला तर 50-100 फुटावर फेकून देणारी, ती स्पर्श केला तर फेकून देते. ती एवढी शक्ती त्या तारेमध्ये असते. तीच शक्ती आपण वापरतो. त्याच शक्तीने आपण मोबाईल चार्ज करतो. त्याच शक्तीने आपण फॅन लावतो. म्हणजे शक्तीची त्याचा परिणाम जो आहे, तर तो परिणाम आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसतो आणि तो वेगवेगळ्या आकारांमध्ये दिसतो. जी वीज अदृश्य रूपामध्ये होती, जी शक्ती या चराचराच्या अधिष्ठान जे आहे, ती शक्ती अदृश्य आहे, ती क्रियाहीन आहे, पण ती शक्ती आहे. आणि ती शक्ती अनेक रूप धारण करते, गुणमाया वगैरे असे ती आपल्याला ती प्रक्रिया आपण पाहिली आत्ताच्या समासाच्या सुरुवातीला. आणि समर्थ असं पुढे सांगतात की एकपेशीय प्राणी वगैरे हे जे आपण विज्ञान पाहतो की त्यापासून मग अनेक पेशीचे प्राणी निर्माण झाले, माकड निर्माण झाला, मनुष्य निर्माण झाला. आज आपण या बुद्धीच्या दृष्टीनं, मानवी बुद्धीच्या दृष्टीनं जर विकासाच्या दृष्टीनं जर पाहिलं तर मानवी देह हा अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे. आता तसं जर बघितलं तर आपल्यापेक्षाही बुद्धिमान एक एक गुण प्राण्यांच्या ठायी आहे. चपळता, आपण धावू शकतो का? ह्याच्यासारखं, बिबट्यासारखं, सिंहासारखं नाही आपण धावू शकत. उंच झाडावरची पानं आपण जिराफासारखी खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. घार राहते आकाशी परी तिचे लक्ष पिलापाशी, एवढी सूक्ष्म दृष्टी आमच्याकडे आहे का? एक एक गुणांनी आकाशगामी गुणाची पातळी असलेली असे प्राणी आहेत. परंतु सगळे आयाम एकत्र एकाच देहामध्ये असलेला हा मानवी देह आहे. आणि म्हणून मानवी देहामधूनच आपल्याला त्या परमात्मा, जिथून आपण आलो आहोत तिथं जाण्याची प्रक्रिया या देहातच आहे. कारण आमच्या पाठीचा कणा हा उभा आहे आणि आम्हाला एक 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 चक्र, षटचक्र भेदन, त्या माकड हाडापासून मेडुला ऑब्लांगेटा, छोटा मेंदू, त्यातून वर ब्रह्मरंध्र, 17वी जीवनकळा, शारदेचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणावर आम्हाला ते आत्मतत्व नेता येतं आणि तिथं सहस्त्रदळ कमळाचा विकास आपल्याला करता येतो. म्हणून समर्थ या ठिकाणी सांगतात की शरीरा वाचून शरीर निर्माण होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. 350 वर्षापूर्वी समर्थ सांगता येतात. त्याच काळात असलेले संत तुकाराम पण हेच सांगतात. नवसे होती पुत्र प्राप्ती, तरी मग का करणे लागे, व्रतार का करावा लागतो, तरी का करणे लागे पती. किती मार्मिक आहे, वास्तव आहे ना. विज्ञानाचं वास्तव स्वरूप त्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी कुणाच्या डोक्यात सुद्धा आलं नसेल किंवा कुणाला हे पटलं सुद्धा नसेल हे जे काही सांगितलं. कारण तेव्हाचा काळ तुम्ही डोळ्यासमोर आणा की तेव्हाची काय परिस्थिती होती. समर्थ म्हणतात
खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारीची शरीरे, शरीरापासून होती श्रीराम. फक्त मानवी देहच आहे का? खेच, भूच, वनच या 4 योनी आहेत. खेचर म्हणजे आकाशामध्ये राहणारे प्राणी, भूचरे जमिनीवर राहणारे प्राणी, वनचरे जंगलामध्ये राहणारे प्राणी, जळचरे पाण्यामध्ये राहणारे प्राणी. आता जंगलामध्ये वनचरेमध्ये प्राणी आले आणि वृक्ष पण आले. आपण वरब्रह्म साधना पाहिली आहे, त्यामध्येही ते तत्व आहेच आहे ना. फक्त ते प्राण्यांमध्ये आहे का माणसामध्ये आहे एवढ्यापुरतंच सीमित आहे का? त्या वनस्पतींमध्ये पण आहे. म्हणजे वनचरे म्हणजे प्राणी जंगलामध्ये राहणारे आणि वनस्पती सुद्धा आल्या. खेचरे आकाशामध्ये राहणारे. अहो, असे काही पक्षी आहेत की जे कधीही जमिनीवर येत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा पक्ष्यांचा संचार होत असतो, हजारो लाखो पक्षी एका देशातून दुसऱ्या देशात जात असतात. आपल्या ते बातम्या आपण पाहतो, फ्लेमिंगो आले, कोणते कोणते पक्षी आले. मला काही त्यातली नावं माहिती नाहीयेत. जाणकार लोक त्यावर फार, आमच्या नांदेडला अतिंद्र कट्टी अशी काही बरीच मंडळी आहेत की त्यांना त्या पक्ष्यांचं सगळे A to Z सगळी माहिती आहे. पक्ष्याच्या पिसांवरनं ते त्याच्या जाती ओळखतात, चोचीवरनं त्याचं वर्गीकरण करतात, पळताना त्याची पायाची गती कशी होती, हालचाल कशी होती, त्यावरनं ते त्याचं वर्गीकरण करतात. वेगवेगळे विषय आहेत. तर हे जे पक्षी असतात हे लाखो पक्षी निघतात एका वेळी, आणि आपल्याला माहिती की त्यांना समुद्र पार करायचा आहे. दासबोधामध्ये याचा संदर्भ आलेला आहे. बाबा बेलसरेंच्या दासबोधामध्ये प्रस्तावना जी आहे दासबोधाची, त्यामध्ये त्या पक्षाचं नाव पण आलेलं आहे. आणि आपण पाहतो, हे आपला अनुभव आहे की हे जे लाखो पक्षी समुद्राच्या एका तटावरनं निघतात आणि ते विहार करत फडफड फडफड हवा घेत उडत 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 समुद्रावरून उडत यायचे. समुद्र छलान करायचा आहे, काय जोक आहे का? मला सांगा तुम्ही. मग आता यात काय होतं की बरेचसे जे पक्षी आहेत ते पक्षी थकतात. आणि मग समजा एखादा दगड असेल, एखादं बेट असेल, किंवा एखादं मोठं जहाज जर असेल, 4-4, 5-5 मजली जहाज असतं, त्या जहाजावर ते थकलेले पक्षी आराम करतात. पण काही पक्षी जे असतात ते गळून जातात आणि ते त्या समुद्राला आपला देह अर्पण करतात. काही पक्षी जे आहेत तर ते त्यातले हजारो पक्षी हे त्या समुद्रा स्वाहा होऊन जातं त्याच्यामध्ये. पण त्यातले हजारो पक्षी पुढच्या तीरावर येतात. आता हा जो काळ आहे, या काळामध्ये पक्षी एखादं अंड देतं. त्या पक्ष्यांची जात सुद्धा आपल्याला माहिती आहे. विज्ञानाने सगळं हे सिद्ध झालेलं आहे. हे काही ह्याच्यातल्या पुराणातल्या गोष्टी नाही. ते अंड दिलं की ते अंड आकाशातून खाली येत असताना ते हॅच होतं, फुटतं, पक्षी बाहेर पडतो. मग त्याला त्याची जी आई असेल ती त्याला थोडा आधार देते, त्याला मदत करते असं. कारण तो थवाच्या थवा, लाखो हजारो पक्ष्यांचा थवा आहे ना. मग त्याला ते त्या पिल्लाला घेऊन ते सांभाळत सांभाळत तिथपर्यंत आणतात. हा पक्षी जमिनीवर आलाच नाही. हा पक्षी आकाशातच विहार करतो. म्हणून समर्थांनी बघा, मला सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की आज जे आम्ही विज्ञान सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत त्या 350 वर्षापूर्वी समर्थांनी दासबोध ग्रंथामध्ये लिहून ठेवलेल्या आहेत. हे वैशिष्ट्य आहे. असा एवढा मोठा वारसा असलेला, एवढा विज्ञानाधिष्ठित विचार असलेला, तत्वज्ञान असलेल्या ग्रंथाचा अभ्यास, चिंतन आम्ही करतो आहोत. हे आमचं काय भाग्य कमी आहे का? समर्थ पुढे म्हणतात, असे हे जे जीव आहेत अनेक प्रकारचे, हे सगळे जे आहेत हे शरीराशिवाय तयार होऊ शकत नाहीत. हे सगळे जीव, हे प्राणी आहेत, पक्षी आहेत. झाडांमध्ये तसंच आहे ना. आपल्याला माहिती आहे की पपईचं झाड घ्या,
काही वेळा जर ते त्याला आपल्या भाषेमध्ये जर म्हणायचं तर ते जर झाडाला फळ येत नाही एखाद्या वेळी, आपण झाड एकच लावलेलं असतं, त्याला फळ पपईच लागत नाही, नारळच येत नाही एखाद्या झाडाला. त्याचं कारण काय असतं तर ते जे झाड आहे तर ते आहे स्त्रीवाचक झाड. त्याला म्हणजे आपण जेव्हा शेत पिकवतो तर ती जी फुलं येतात त्यामध्ये पुकेसर, स्त्री केसर असे हे बीजांड असतात. आणि पक्षी जेव्हा या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून त्या फुलावर उडत असतात तेव्हा त्यांच्या पायांना ते पेशी लागतात आणि ते त्या फुलावर जाऊन बसले, त्या झाडावर जाऊन बसले की तिथं ते बीजांड तिथं संयोग होतो, फलन होतं आणि त्यापासून फळाची निर्मिती होत असते. तर समर्थ या ठिकाणी म्हणजे हे झाडांमध्ये सुद्धा असं आहे, प्राण्यांमध्ये आहे, हे सगळं प्रूव्ड आहे. म्हणजे ह्याला काही काय म्हणतो की ह्या फक्त सांगेवांगीच्या गोष्टी नाही आहेत. समर्थ असं या ठिकाणी म्हणतात, तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरिती सावकाश, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही श्रीराम. आता रोकडी प्रचिती मनुष्ये गुप्त प्रगटती, मात्या देवाच्याच मूर्ती सामर्थ्यवंत श्रीराम. मनुष्ये धरिती शरीर वेश, नाना परकाया प्रवेश, मातो परमात्मा जगदीश कैसा न धरी श्रीराम. प्रश्न विचारलाय समर्थांनी. अरे म्हणाले, एकश्चित देह असलेला, पंचभूताचा विनाशवंत असलेला, कधी पटकन काय होईल याचा भरोसा नाही असा देह, मनुष्याची ओडंबरी विद्या समर्थांनी पुढे दासबोधामध्ये सांगितलंय, ती जादूची विद्या आहे का नाही? रामकृष्ण परमहंस मंत्र तंत्र जेव्हा शिकत होते, भैरवी ब्राह्मणीला त्यांनी आपला गुरु मानलं. रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यामध्ये असे अनेक घटना आहेत की ज्या अत्यंत विरळ आहेत, की ज्या तुम्हाला इतर संतांमध्ये दिसणार नाहीत. म्हणजे एका स्त्रीला, आणि ती सुद्धा तंत्रविद्येतली स्त्री, तिला गुरु मानणारा कुणी महानुभाव तुम्हाला सापडणार नाही. पण ते ठाकूरांनी करून दाखवलं. ठाकूरांनी काय काय साधना केलेली आहे. स्मशानात जायचं, प्रेतावर बसायचं. अहो काय फार अघोरी साधना आहे ती. म्हणजे आपण जर ठाकूरांचं आयुष्य बघू लागलो, चरित्र बघू लागलो तर आपल्याला धक्केच बसतील. आजूबाजूला सगळं ते मांस वगैरे असं ठेवलेलं, आणि त्या प्रेताच्या छातीवर बसून ठाकूरांनी साधना केलेली आहे. समर्थ असं म्हणतात की मनुष्य गुप्त प्रगटती, गुप्त होतात आणि प्रगटतात. माणसाच्या बाबतीत होतं का नाही? आमच्या नांदेडला किंवा बऱ्याच ठिकाणी मी पाहतो, हे ते एक्झिबिशन लागलेले असतात आणि तिथं ते जादूचे खेळ चालू असतात. आणि मग तो म्हणतो की बा येतं का कोणी तुमच्यापैकी? मग त्या ऑडियन्स मधला, त्या श्रोत्यांमधला एखादा मुलगा वगैरे वर जातो, मग तो त्या बॉक्समध्ये घालतो. तो बॉक्स अगोदर त्यांनी दार उघडून दाखवलेली असतात, तो बॉक्स रिकामा असतो, त्यामध्ये त्या मुलाला घालतात आणि मग ते लगेच दोघं जण करवत घेऊन येतात आणि ती करवत त्या बॉक्सला कापत 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 नेतात. मग पुन्हा बॉक्स उघडा करतात, त्यात काहीच नसतं. पुन्हा काहीतरी ते असं जादू मंत्र काहीतरी करतो, अशी हात करतो, एखादं वस्त्र त्या बॉक्सवर घालतो आणि पुन्हा दोन्ही दार उघडले की ते जे बाळ होतं किंवा जो माणूस होता, मुलगा होता, तो उडी मारून बाहेर येतो. हे आपण पाहतो का नाही? समर्थांनी हा संदर्भ इथे दिलाय. समर्थ म्हणता मनुष्य गुप्त होती प्रगटती, मात्या देवाच्याच मूर्ती. अरे मग तर त्यात ते देव आहे ना, वायू स्वरूप असलेला तो देव आहे, सामर्थ्यवंत आहे. त्याच्याकडचं सामर्थ्य काय कमी आहे का? त्यांनी हे चराचर निर्माण केलेलं आहे. मनुष्य धरिती शरीर वेश. उदाहरण आहे ना आपल्या समोर आद्य शंकराचार्यांचं. परकाया प्रवेश केला का नाही? म्हणजे सगळ्यात जास्त वाद जर शास्त्रांवर जर कुणी केलेले असतील तर ते आद्य शंकराचार्य. आयुष्यच किती,
आणि त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य जे आहे ते शंकराचार्यांचं वाद घालण्यामध्ये गेलं आणि पटवून दिलं त्यांनी, मोठमोठ्या विद्वानांना केलं. मग अशा ठिकाणी एक वाद असताना त्या ज्या साध्वी होत्या, नाव आठवत नाही मला आता, तर त्यांनी आचार्यांना विचारलं की माझे काही प्रश्न आहेत आणि ते प्रापंचिक असलेल्या माणसाला विचारायचे, त्यावर तुम्ही कसं मत नोंदवाल तुमचं? तुम्ही तर ब्रह्मचारी आहात. तेव्हा आचार्यांनी त्या देशाचा जो राजा गेलेला होता त्याच्या शरीरामध्ये प्रवेश घेतला. हे सगळे वस्तुस्थिती आहे ही. त्या शरीरामध्ये प्रवेश घेतला. आचार्य त्या राजाच्या रूपाने त्या गादीवर बसले, प्रपंच केला काही महिने, आणि पुन्हा तो देह सोडून ते आले आणि पुन्हा त्यांनी त्या मुनींच्या पत्नीसोबत वाद घातलेला आणि ते जिंकून दाखवलेले त्यांनी. समर्थांच्या बाबतीत नाहीये का? आपल्याला तो प्रसंग माहिती आहे की फांदी तोडायची होती आणि त्याची परवानगी घ्यायची होती राजाकडे जाऊन. काही क्षणामध्ये समर्थ गेले, ती परवानगी घेऊन आले, फांदी तोडायला लावली का नाही? निशाणाच्या काठ्या आडत होत्या म्हणून. शहापूरकरांच्या बाबतीमध्ये काय घडलं? सतीबाई शहापूरकरांच्या नवऱ्याच्या बाबतीत त्याने जो पैशाचा जो गैरव्यवहार झालेला होता आणि त्याला जे सरदारांनी बंदी करून टाकलं. समर्थ म्हणून नाही गेले, रामदास स्वामी म्हणून नाही गेले, परंतु कुणाच्या तरी वेशामध्ये गेले आणि तो त्यांनी सगळा हिशोब चुकता केला, सरदाराला दिला आणि सरदाराला म्हणाले की ते आता सोडून दे. आणि सतीबाई शहापूरकर नंतर एवढा ज्यांनी माझ्या घरासमोर तू रामनाम घेऊ नकोस म्हणून आपल्याला माहिती आहे की ते पोतेर फेकून मारलं वगैरे, त्याची ती जी घटना आहे. तर त्या सतीबाई समर्थांचं दर्शन झाल्याशिवाय मी पाणी सुद्धा घेणार नाही असं म्हणल्या. म्हणून मसूरला समर्थांनी मारुतीचं ठाणं उभा करून दिलं, मारुती स्थापन करून दिला की मी फिरत राहीन म्हणाले. असा हे करू नका, आग्रह धरू नका. या हनुमंताचं दर्शन घेत जा आणि त्यानंतर तुमचा दिनक्रम चालू करायचा. या गोष्टी ज्या आहेत गजानन महाराजांच्या चरित्रात प्रसंग आहेत. परकाया प्रवेश हा काही नवीन नाहीये. म्हणून समर्थांनी या सगळ्या संदर्भांना घेतलेले. आपल्या लक्षात आलं पाहिजे की समर्थ कशासाठी बोलतात आणि मग हे समर्थ जे बोलतात त्याला वास्तववाद आहे का नाही, काही काहीतरी बोलायचं म्हणून बोलतायत, सांगायचं म्हणून सांगतायत, त्याला संदर्भ आहेत सगळे आणि हे सगळे संदर्भ आपल्या नजरेसमोर आले पाहिजेत. समर्थ म्हणतात मनुष्य धरिते शरीर वेश नाना परकाया प्रवेश. अनेक इतर कायांमध्ये प्रवेश घेऊन आपण त्या समासामध्ये पाहिलेलं आहे की ते ढकलून देतात. म्हणजे मनुष्य आपण बऱ्याच वेळा आपण म्हणत नाही का की जाऊन मी दार ठोठवून आलो. अहो, आमच्या नांदेडला एक फार दिवस झालेले नाही, ते 4 वर्षाखालची घटना आहे. एक वकील आहे आणि त्यांनी संकल्प केलेला की 13 कोटीचा रामनाम जप करायचा आणि अथकपणे खूप ते त्यात वाहून घेतलं. त्यांनी व्यवसाय आपला बंद केला. पाटणूरकर, त्यांचं नाव पाटणूरकर, ॲडव्होकेट पाटणूरकर, व्यंकटेश पाटणूरकर. तर अचानक काय झालं, त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना ICU मध्ये दाखल केलं. 17 दिवस ते कोमामध्ये होते. 17 दिवस. आपल्याला माहिती आहे की कोमामध्ये माणूस गेला की परत येण्याची शक्यता फार कमी असते आणि मग ते व्हेंटिलेटरवर ते होते आणि 17 दिवसानंतर ते पुन्हा परत आले आणि मग पुन्हा त्यांनी ज्या पद्धतीनं, ज्या स्पीडनी, ज्या गतीने त्या रामनाम जपाचं जे व्रत घेतलेलं होतं, संकल्प केलेला होता, तो तर संपला. पुन्हा त्यांनी कितीतरी संकल्प या 4 वर्षामध्ये पूर्णत्वाला नेलेले आहेत. तर समर्थ असं या ठिकाणी आपल्याला सांगतायत की
माणूस हा जातो, परकाया प्रवेश करू शकतो, गुप्त होऊ शकतो, दुसऱ्याच्या शरीरामध्ये काही दिवस राहू शकतो, असं हे माणसाला जमतं. तर भगवंताला का नाही जमणार? प्रश्न साधा आहे. आपली शक्ती किती आहे, आपल्याजवळ काय आहे, पण आपल्या शक्तीच्या, तोकड्या शक्तीच्या बळावर आपण या घटना करतो, अनुभवतो, आपल्या प्रचितीला येतात. मग भगवंताला काय शक्य नाही? म्हणून समर्थ म्हणतात की मातो परमात्मा जगदीश कैसा न धरी, का नाही धरणार तो? आणि म्हणून समर्थ रामदास स्वामींनी या समासातही पुन्हा परब्रह्म ते सगळी प्रक्रिया अनेक वेळा समर्थ सांगतायत, कारण त्यांना सांगून सांगून हे घट्ट बसवायचंय आपल्या अंतःकरणामध्ये की मी जे जन्माला आलो ते असा साधारण म्हणून नाही आलो, माझ्या जन्माच्या पाठीमागं किती मोठा इतिहास आहे, आणि मला हा जो नरदेह मिळालेला आहे तो कशासाठी मिळाला आहे, मला काय प्राप्त करायचे, याच्या शेवटी समर्थ पुढे म्हणतात की मनुष्यासारखा साधा जीव सुद्धा गुप्त होऊ शकतो, प्रगट होऊ शकतो. तर मग भगवंताच्या त्या अवतारांना किंवा त्या शक्तीला काय अशक्य आहे? आणि मग असा सवाल समर्थांनी कैसा न धरी हा प्रश्न आहे समर्थांचा, काय विशेष आहे त्यात, असं समर्थ म्हणतायत या शब्दामधून. पुढे ओवी क्रमांक 25 मध्ये समर्थांनी क्षुद्र देवता आणि अघोरी उपासनेचा संदर्भ या समासामध्ये सुद्धा आलाय. आपल्याला समर्थांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे, आणि तो प्रसंग असा आहे की एका गावामध्ये एक मांत्रिक दररोज काय करायचा की गावातल्या लोकांना बोलवायचा अंधाराच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी, आणि तो अशी अघोरी विद्येचा साधक, तंत्रविद्येतला, आणि तो काय करायचा की सगळ्या लोकांना बोलवायचा आणि आपला प्रभाव टाकण्यासाठी त्यांना काही काही, आणि आपल्याला लोकांनी मानावं किंवा आपली सिद्धता किती आहे, आपल्या हातात सिद्धी आहेत असं तो दाखवण्यासाठी तो अशी काही मंत्र वगैरे म्हणायचा की जेणेकरून खारी, खोबरं अशा वस्तू आकाशामधून त्या खाली पडायच्या, आणि तो म्हणायचा की हा प्रसाद घेऊन जा. आणि अशा अघोरी पद्धतीतून मग तो लोकांना वाम मार्गाला लावायचा. आता समर्थ त्या गावात आहेत, समर्थांच्या कानावर ही गोष्ट गेली, आणि कुणी आणली गोष्ट ही? समर्थांचा एक शिष्य आहे, त्याचं नाव आहे मुसळराम गोसावी. आता नावातच विशेष आहे, मुसळराम गोसावी. मुसळ म्हणजे काय? तर त्याच्याकडे एक मुसळ होतं, कितीतरी मनाचं होतं ते मुसळ, आणि ते मुसळ तो खांद्यावर टाकून, समर्थांचे शिष्य अहो एकापेक्षा एक बलदंड आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 18 किलो रिकाम्या भांड्याचं वजन असलेलं भांड, त्या भांड्यामध्ये पाणी भरून कल्याण स्वामी उरमोडी नदीचं पाणी भरून गडावर नेत होते. काय शक्ती हो! 5-6 किलोची बॅग वजनाची आम्हाला घेऊन चढायला 4 ठिकाणी थांबावं लागतं. हा फोप आमची समर्थांचे शिष्य बलदंड आहेत. सूर्यनमस्कार, शेकडो सूर्यनमस्कार घालणारे समर्थांचे शिष्य आहेत सगळे. आणि शेवटी कृपा कुणाची? देवांचा देव प्रभू रामाची कृपा आहे. तर त्या मुसळराम गोसावी, ते नावच त्याच्यासाठी पडलेलं की ते खांद्यावर मुसळ घेऊन लीलया फिरवत ते चालायचे. जसं हातामध्ये आपण छडी वगैरे घेतो किंवा चालताना काठी माणसं घेतात, त्याप्रमाणे ते मुसळ असं खांद्यावर टाकून सगळीकडे फिरत राहायचे आणि लीलया काठी घेतल्या, म्हणून त्यांचं नाव ते मुसळराम गोसावी. मुसळराम गोसावींनी समर्थांना हे सांगितलं की असं असं स्वामी म्हणाले, ते काही बरोबर नाही हे त्या मांत्रिकाचं, ते विनाकारण लोकांना त्या साधनेला लावायला लागला तंत्रविद्येच्या, आणि हे चुकीचं आहे. समर्थ म्हणाले हो बरोबर आहे, हे पटत नाही, खरं आहे, तू जाऊन काही जरा प्रताप दाखवणं म्हणाले. मुसळराम गोसावी तिथे गेले, आणि मुसळराम गोसावींनी लक्षात घेतलं की हा काय करतोय, तर आपल्या अघोरी तंत्रमंत्राच्या साहाय्याने क्षुद्र देवतांना बोलावतो आणि त्यांना ती खारी खोबरे टाकायला लावतो.
आणि त्या खारीक खोबरं, कारण शूद्र देवता प्रसाद म्हणून काय देणार? ती काय मोक्षप्राप्ती नाही देणार. तर ती क्षुद्र देवता जी आहे तर ती खारीक खोबरं असं काही टाकायच्या. मुसलरामांनी काय केलं की आपल्या सद्गुरूंची उपासनेच्या मंत्रांच्या बळावर त्या क्षुद्र देवतेंवर कंट्रोल मिळवला आणि त्या क्षुद्र देवतांना आदेश दिला, आज खारीक खोबरं नाही, इथं घाण टाका म्हणले. आणि परिणाम व्हायचा तोच झाला. लोकांच्या अंगावर सगळी घाण पडली, शेण पडलं, घाण पडली. आणि मग मुसलराम तेव्हा तिथं आले आणि म्हणाले की हा भामट्या आहे, म्हणाले रोज तुम्हाला त्यांनी फसवलं खारीक खोबरं देऊन, आज म्हणले बघा तुमच्या अंगावर कशी घाण पडली. लोक चिडले आणि त्यांनी त्याला बेदम मार दिला. मग तो मुसलराम त्याला घेऊन, त्या मांत्रिकाला घेऊन समर्थांकडे आले आणि समर्थांनी त्याला उपदेश केला की ही काही पद्धत, तुझी काही साधना आहे तर या साधनेमधून तुला अल्पजीवी तुला सिद्धी प्राप्त होतील, परंतु हे काही तुझ्या आयुष्याचं खरं इप्सित कर्तव्य नाहीये किंवा ही काही ध्येय प्राप्ती नाहीये. मला सांगायचा हा विषय होता की क्षुद्र देवता त्यांच्या माध्यमातून अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात आणि त्याचा आपल्याला उदाहरणही आपल्या समोर समर्थांच्या चरित्रामध्ये आहे. समर्थांनी या समासामध्ये सृष्टी निर्माणाच्या प्रक्रियेतील अंडज, जारज, स्वेदज आणि उद्वीज या 4 योनींचं किंवा या 4 प्रकारच्या प्राण्यांचं याचंही वर्णन या समासामध्ये केलेलं. अंडज म्हणजे अंड्यातून जन्म घेणारे प्राणी. जारज म्हणजे ज्यांना नाळ असते, ज्यांना झार असतो, अंगावर पिशवी असते, एक आवरण असतं, त्यामध्ये मनुष्य प्राणी येतो. अंड्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की अंडीवर्गीय प्राणी जे असतात ते कोंबडी आहे, साप आहेत, काही प्रकारचे कासव आहेत. त्यानंतर आहे स्वेदज. स्वेदज म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ जर घेतला तर घाम असा होतो. शास्त्र असं सांगतं की घामातून पू निर्माण होते, पण आपल्याला माहिती आहे की आधुनिक शास्त्राने हे मान्य केलेलं आहे, घाम म्हणजे पाण्याचं एक रूप आहे, आपाचं स्वरूप आहे. डोळ्यातलं पाणी, वीर्य, लाळ, रक्त, थुंकी, मूत्र हे सगळे आपाचे प्रकार आहेत. तसं स्वेद हे सुद्धा आपाचा प्रकार आहे आणि आपामध्ये अमिबाचा जन्म झालेला हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वेदज आणि उद्वीज, उद्वीज म्हणजे जमिनीतून वर येणारे. हे जमिनीतून वर येणारे आपल्याला माहिती आहे की झाडं वनस्पती आहेत. एवढंच नव्हे तर आपण सध्या ज्याची प्रचिती घेतो, ज्यांचं घर गावाच्या बाहेर असेल, आजूबाजूला शेतीवाडी असेल, पहिला पाऊस झाला की डराव 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 जो आवाज रात्रभर आपल्या कानाला गुंजत राहतो, झोपू देत नाही, आपल्या अवतीभोवती तर पाणी साचलेलं असतं. आणि हे बेडकं कुठून येतात हो? कधी विचार केलाय आपण? आकाशातून पडतात का तयार होतात काही तासांमध्ये, ती जमिनीत असतात. हा उभयचर प्राणी आहे. मला काय झालं की आत्ता काही दिवसांपूर्वी दासबोध चिंतनसार या पुस्तकामध्ये एका समासामध्ये मी बेडूक प्राणी उभयचर लिहिलाय आणि त्याला मानवी जीवनाचं पॅरलल रूप दिलंय. कसं आहे की जसा बेडूक पाण्यामध्ये राहतो, लिलया राहतो, तसा तो जमिनीवरही राहतो. काही अवघड आहे का? तो दोन्हीकडे राहू शकतो. पण तो जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत त्याला राहता येतं का नाही ह्याची कल्पना नाहीये. मनुष्य उभयचर प्राणी आहे, म्हणजे तो पाण्यात आणि जमिनीवर राहतो असं नाही मला म्हणायचं. तो प्रपंचातही राहतो, परमार्थातही तेवढ्याच लीलया राहतो. पण तो परमार्थात पडत नाहीये कारण त्याला वाटत नाही की हे मला जमेल. भक्ती मार्ग कसा आहे? अत्यंत सोपा आहे. परी झाला जनासी दुर्गम, समर्थ म्हणतात का नाही? हा साधना मार्ग कसा आहे? अत्यंत सोपा, अत्यंत सुगम आहे. परी जनासी झाला दुर्गम, का तर आम्हाला ते जमेल का नाही ही शंका आहे. म्हणून उभयचर प्राणी मध्ये जसा बेडूक आहे पाण्यात आणि जमिनीवर राहणारा, तसा मनुष्य सुद्धा हा परमार्थात आणि प्रपंचामध्ये, प्रपंचात लीलया राहतो, सहज राहतो, आरामात राहतो, रमून राहतो. हे तर आपल्याला अनुभवच आहे हो दररोजचा. एवढी वर्ष झाली रममाण आहेत आम्ही. कधी विचार करतोय का बाहेर पडायचा? पण आपल्यातलेच काही पूर्वसुरी जे आहेत सगळं सोडून देतात.
जयासी वाटे सुखची असावे, तेने तत्काळ वनांतरी जावे. समर्थ सांगतात की नाही, तात्काळ उठावं आणि वनामध्ये निघून जावं. तसं समर्थांनी या ठिकाणी ह्या अंडज, जारस, स्वेदज आणि उद्भिज या सगळ्या 4 प्राण्यांचे प्रकार ओवी क्रमांक 32 आणि 33 या 2 ओव्यांमध्ये हे सगळे प्रकार याचं वर्णन केलेलं आहे. आणि एक अत्यंत वेगळा मुद्दा या समासाच्या शेवटी समर्थांनी घेतलेला आहे. काय बघा, आपण मागे बघितलं त्या एका समासामध्ये की ज्यामध्ये समर्थांनी सोहम साधना ही समास आहे, स्थिती निरूपण, साधकाची स्थिती काय आहे. दशक 9 समास 10 मध्ये सोहम साधनेद्वारा सुद्धा या साधनेच्या प्रकाराने आपल्याला परमात्मा प्राप्ती करता येते, परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करता येते, असा एक वेगळाच विचार हटके तो समर्थांनी मांडला. समर्थांनी असाच एक मुद्दा की जो या समासाच्या मूळ गाभ्याला सोडू नये आणि तो इथं मांडलाय. काय मांडलाय हो, फार सुरेख तो मुद्दा आहे. आणि समर्थ यामध्ये सांगतात कुणाचा संदर्भ आलाय, या ठिकाणी आलाय संदर्भ छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा. काय संदर्भ आहे. समर्थ ओवी क्रमांक 41 आणि 42 मध्ये समर्थांनी या सृष्टी निर्माणाची प्रक्रिया आणि त्याला पालन पोषण करणारा जो विष्णू आहे त्याची तुलना राजे शिवछत्रपतींसोबत केलेली आहे. काय ओवी आहे, ओवी क्रमांक 41 आणि 42 ही पाहिली पाहिजे. नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्मस्थापया कारणे, विष्णू सजन्म श्रीराम. आहे की नाही बरोबर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे विष्णू कार्य आहे, हे भगवंताचं कार्य आहे ना, देव कार्य. पुढे समर्थ म्हणतात 42व्या ओवीमध्ये, म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार, अभक्त दुर्जन रजनीचर सहजची झाले श्रीराम. जे अभक्त आहेत, जे दुर्जन आहेत, जे रजनीचर आहेत, हे तिन्ही विशेषण मुसलमानांना लागू आहेत. पहा, विचार करा सूक्ष्मात जाऊन. ते अभक्त आहेत, देवालय फोडणं, मूर्त्यांचा भंग करणं हेच काम करतात. रात्री दारू प्यायची, रात्र जागायची. रजनीचर दुर्जन, चांगले जन नाही आहेत. उलट चांगल्या जना सज्जनांचा त्यांनी शिरच्छेद केला, त्यांचे अत्याचार केले, अनवनीत अत्याचार केले. असे जे लोक आहेत ते सहजची झाले म्हणजे संपले. कुणामुळे? धर्मस्थापनेचे ते नर, तो जाणावा विष्णूचा अवतार. समर्थांनी या समासामध्ये शिवाजी महाराजांचं उत्तुंग कर्तृत्व या 2 ओव्यांमध्ये आपल्या समोर वर्णन केलेलं आहे. आणि असा हटके विचार समर्थांनी काही समासांमध्ये दिलेला आहे. तो आपल्याला त्या त्या काळामध्ये, कारण ती अवस्थाच, तो काळ त्या परिस्थितीचा होता आणि सहज समर्थांना वाटला असेल. त्यांनी समर्थ असं म्हणतात, इशारतीचे बोलू नये, बोलायचे लिहू नये, लिहायचे सांगू नये, सांगायचे कळू नये. जिथं जायचं तिथं सांगायचं नाही. जे आपण खुणेही सांगू शकतो त्याला बोलायची गरज नाहीये, जे बोलून सांगू शकतो त्याला लिहायची गरज नाहीये. म्हणून आज काही बिंडोक लोक असं म्हणतात की शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले आणि ते मठाच्या साह्याने इथपर्यंत आले. ते कसे काय आले, काय संबंध आहे त्याचा, कुठे लिहून ठेवलंय का? अरे लिहून ठेवलं असतं तर आले असते का? साधा प्रश्न आहे हो. असा वेगवेगळ्या विचारांचा, वेगवेगळे आयाम असलेल्या ग्रंथाचा अत्यंत मोठा वारसा असलेला हा अद्वैत प्रतिपादन करणारा अलौकिक अद्भुत हा ग्रंथ आपण अभ्यास करतो आहोत. असाच अभ्यास पुढे चालू ठेवण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजता भेटूया. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास दुरुनी माझा नमस्कार. झालेली सेवा
समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ